यांचा या ठिकाणी कोण बघतोय? शिवाजी पाटील, आमदार शिवाजी पाटील यांच्या ठाणे स्वामी प्रतिष्ठान, ठाण्यातल्या स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावलेल्या यावेळेला मुख्यमंत्र्यांचं औक्षण करण्यात आलेलं आहे। सकाळपासूनच अनेक नेत्यांनी आणि मान्यवरांनी या ठिकाणी स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीला ठाण्यामध्ये हजेरी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। अनेक कलाकारांनी सुद्धा या ठिकाणी हजेरी लावली होती। यावेळेला मुख्यमंत्र्यांसोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर सुद्धा आपल्याला दिसत आहेत। ठाण्यामध्ये शिवाजी पाटील यांच्या स्वामी प्रतिष्ठानची ही दहीहंडी उत्सव आहे। सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। अनेक गोविंदा पथकांनी या ठिकाणी थर रचलेले आहेत। एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय। एकंदरीतच डीजेच्या तालावर अनेक गोविंदा या ठिकाणी थिरकताना पाहायला मिळत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडी सोहळ्याला हजेरी लावलेली आहे आणि गोविंदांचा उत्साह वाढवल्याचं पाहायला मिळत आहे। मी आदरणीय सीएम साहेबांना विनंती करतो की आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात। आपल्या उपस्थितीत हा आपला हिंदुत्वाचा हिंदू सण या ठिकाणी साजरा होत आहे। स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहिलेले आहेत। शिवाजी पाटील यांचा स्वामी प्रतिष्ठान सोहळ्याचा दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहामध्ये दहीहंडी उत्सव साजरा होताना पाहायला मिळतोय। सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर गोविंदा डीजेच्या तालावर थिरकताना आपल्याला पाहायला मिळाले। अनेक थर सुद्धा या ठिकाणी गोविंदांनी लावलेल्या आहेत। ठाण्यामध्ये स्वामी प्रतिष्ठानची ही हंडी आपल्याला पाहायला मिळते आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस नागपूरचे त्रिकोणी पार्कचा आरएसएस शाखा हे महाराष्ट्राचे 3 वेळा मुख्यमंत्री झालेले दीर्घकालीन मुख्यमंत्री, तरुण मुख्यमंत्री माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस, जोरदार टाळ्या झाला पाहिजे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। आपण पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह त्याचप्रमाणे शाल श्रीफळ देऊन आपण त्यांना सन्मानित करावं। जोरदार टाळ्यांनी आपण आपल्या मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत आणि सन्मान करूया। या महाराष्ट्राची आन बान शान, या महाराष्ट्राचे भाग्य विधाते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब। नागपूरचे त्रिकोणी पार्कचा आरएसएस शाखा हे महाराष्ट्राचे 3 वेळा मुख्यमंत्री झालेले दीर्घकालीन मुख्यमंत्री, तरुण मुख्यमंत्री माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। महाराष्ट्राचा एकच भाऊ, देवा भाऊ, देवा भाऊ, महाराष्ट्राचा एकच भाऊ। भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी। बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गौ माता की, भारत माता की, हाथी घोड़ा पाल की, हाथी घोड़ा पाल की। आमदार शिवाजी पाटील यांच्या स्वामी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित या दहीहंडी कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय मनोज कोटकजी, निरंजन डावखरेजी, संदीप लेलेजी, सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व गोविंदा भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना मी या ठिकाणी गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळावे अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो। आज या ठिकाणी आपण ही दहीहंडी
ऑपरेशन सिंदूरला समर्पित केलेली आहे. ऑपरेशन सिंदूर काय आहे? आमच्या सेनेने पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानची पापाची हंडी फोडली, ते ऑपरेशन सिंदूर आहे. आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आता आत्मनिर्भर भारताची हंडी आपल्याला उभी करायची आहे आणि ती हंडी आपल्या गोविंदांचे विकासाचे थर तयार करून आपल्याला फोडायची आहे आणि त्यातला प्रसाद हा समाजातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत न्यायचा आहे. आणि मला विश्वास आहे या ठिकाणी आपण जो संकल्प करतो तो पूर्ण होतो. लक्षात असू द्या, मागच्या वर्षी याच ठिकाणी दहीहंडीला मी आलो होतो आणि सांगितलं होतं आता शिवाजी पाटील हे चंदगडचे आमदार होतील. झाले ना? झाले की नाही? त्यामुळे इथे जो संकल्प आपण करतो तो पूर्ण होतो. आणि म्हणून आता आत्मनिर्भर भारताचा, आत्मनिर्भर महाराष्ट्राचा, सर्वांच्या कल्याणाचा संकल्प याच ठिकाणी आपण सगळे मिळून करूया. सर्व गोविंदांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज साहेब खास आपल्या भेटीसाठी समस्त ठाणेकरांना, मुंबईकरांना भेट देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. साहेबांचं मनपूर्वक स्वागत. स्वामी प्रतिष्ठान आयोजित या दहीहंडी उत्सवात या संपूर्ण उत्सवाचे आयोजक आमदार शिवाजीराव पाटील साहेब यांच्या वतीनं महाराष्ट्राचे भाग्यविधाते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनपूर्वक स्वागत. सर बोलणार का? सर बाईक इकडे ह्या बाजूला नाही, इकडे अरे त्या बाजूला कॅमेरा इथं आहेत. अरे गाणं बजाव मित्र. आपण बघतोय ठाण्यातल्या स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावलेली. यावेळेला आमदार शिवाजी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलेलं. यावेळेला मुख्यमंत्र्यांनी सगळ्या गोविंदांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. यासोबतच आपण बघतोय की यंदाचा दहीहंडी उत्सव जो आहे तो ऑपरेशन सिंदूरला समर्पित केल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. ठाण्याच्या स्वामी प्रतिष्ठानचा हा दहीहंडी सोहळा आहे आणि आमदार शिवाजी पाटील यांची ही ठाण्याचं स्वामी प्रतिष्ठान आहे आणि दरवर्षी ते ठाण्यामध्ये दहीहंडी सोहळा साजरा करत असतात.